पन्हाळा नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी पन्हाळ गडावर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. जनसुराज्य शक्ती, भाजपा, शिवशाहू आघाडी आणि शाहू महाविकास आघाडी किल्ले पन्हाळा यांच्या संयुक्त आघाडीच्या वतीनं प्रचार रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. गडावरील 4 दरवाजापासून नरवीर बाजीप्रभू पुतळा, तबक उद्यान परिसर, मयूरबाग परिसरापर्यंत ही रॅली काढत मतदारांना आवाहन केलं. यावेळी बोलताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी पर्यटकांबरोबरच स्थानिकांना सोयीसुविधा देण्यासाठी आणि नवीन संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगराध्यक्षपदाचे 4ही उमेदवार निवडून येतील आणि जनसुराज्य शक्ती पक्ष सर्वाधिक नगराध्यक्ष असलेला जिल्ह्यातील पक्ष बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पन्हाळ्यात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे नगर परिषद 1 लाख रुपये ठेवणार असून पन्हाळावासियांची गरज ओळखून गावाच्या हितासाठी नवे संकल्प पुढे घेऊन जाणार असून नगरपालिकेला क्रीडांगणासाठी हक्काची जागा मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं आमदार कोरेंनी सांगितलं. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री पोवार तोरसे यांनी पुढील 5 वर्षांसाठी पन्हाळगडाचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार असल्याचं सांगितलं. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि पर्यटनदृष्ट्या पन्हाळा राज्याच्या नकाशावर यावा यासाठी जनतेनं आम्हाला साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. नमस्कार, मी जयश्री प्रकाश पोवार तोरसे. मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी असून आमचे विजन की पन्हाळ्याच्या बागांचं सुशोभीकरण, तसेच महिलांसाठी लघु उद्योग आणि विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका ठेवण्याचा आमचा विजन आहे. आणि स्वच्छ आणि सुंदर पन्हाळा युनेस्कोमध्ये निवड झाल्यामुळे त्यासाठी आमचा आनंद आहेच आम्हाला, पण त्यासाठी पर्यटन वाढीसाठी गायडन्स आणि महिला आणि बालविकास कल्याणासाठी महिलांसाठी लघुउद्योग या सर्वांसाठी तुम्ही माझे चिन्ह नारळाची बाग आहे तरी मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी माझी विनंती आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय पाटील, बंडा पाटील, सुनील काशीद, सोपान गोसावी, चेतन भोसले, संयुक्त आघाडीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पन्हाळावासीय उपस्थित होते.